बेंगळुरूमध्ये पत्नी आणि सासरच्या त्रासाला कंटाळून एका सॉफ्टवेअर इंजिनियरनं आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच असाच काहीसा प्रकार हा राजस्थानच्या जोधपूरमधून समोर आला। 35 वर्षीय होमिओपॅथिक डॉक्टर अजय कुमार यांनी आत्महत्या केली। पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी सापडली, सुसाइड नोट सापडली। यात अजय कुमार यांनी पत्नी सुमनवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत। अजय कुमार यांचा दवाखाना जोधपूरच्या कीर्तीनगरमध्ये होता। दवाखान्यामध्ये असताना अजय कुमार कॉल्स रिसीव्ह करत नव्हते आणि त्यानंतर त्यांचा एक सहकारी क्लिनिकमध्ये पोहोचला। त्यावेळी अजय कुमार हे लटकलेल्या अवस्थेमध्ये दिसून आले। सुमनने अजय कुमार यांचा बराच काळ मानसिक छळ केला आणि त्यामुळे ते खूप तणावाखाली होते असा आरोप अजय कुमार यांच्या कुटुंबियांनी केलेला आहे। या प्रकरणी पोलिसांकडून आता सखोल तपास सुरू करण्यात आलेला आहे। दरम्यान एनसीआरबीचा 2022चा अहवाल पाहिल्यास वैवाहिक कारणांमधून आत्महत्या झालेल्यांचं प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे। तर एकूण देशभरातील आकडेवारीवरती एक नजर टाकूयात। काय सांगते देशभरातली आकडेवारी? तर यामध्ये एकंदरीत वैवाहिक कारणातून पुरुषांच्या आत्महत्या महाराष्ट्रामध्ये 697, उत्तर प्रदेशमध्ये 529, मध्य प्रदेशात 358, तमिळनाडूमध्ये 356, बंगालमध्ये 295, कर्नाटकमध्ये 284, त्यानंतर राजस्थानमध्ये 245, गुजरातमध्ये 225, नंतर झारखंडमध्ये 214, आसाममध्ये 187, आंध्र प्रदेशात 128, तर दिल्लीमध्ये 110। पण प्रमाणाचा विचार केला तर सर्वाधिक आत्महत्या या 697 या केवळ महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।